नमस्कार. मी चारुशीला शिंदे आपल्या चॅनल चारू मिक्समध्ये तुमचे स्वागत करते. आज आपण हिवाळ्यात येणाऱ्या भरपूर भाज्यांपासून एक वन मील डिश करणार आहे. थंडीचे दिवस आहे, काम करायलाही जीव होत नाही. त्याच्याकरता ही वन मील डिश तुम्ही अवश्य करून बघा. त्याकरता मी हे ह्या वाटीने 2 वाटी तांदूळ घेतले. तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता. मी इंद्रायणी घेतला आहे. अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी ही मसूरची डाळ घेतली आहे. ही बघा. आता यात आपल्याला काही भाज्या लागणार आहे. त्याकरता मी एक छोटं गाजर चिरून घेतलं आहे, थोडासा फ्लावर चिरून घेतला आहे, एक छोटा बटाटा चिरून घेतला आहे, एक छोटी वाटीभर वाटाणे घेतले, एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतला आहे आणि एक मोठा टोमॅटो अशा प्रकारे चिरून घेतला. एकदम बारीक पण नाही आणि एकदम मोठा पण नाही. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या अजून भाज्या टाकू शकतात. माझ्याकडे एवढ्या अवेलेबल होत्या, मी एवढ्या टाकल्या. आता यामध्ये मी आलं लसूण हे बारीक चिरून घेतलं आहे. लसणाचा पूर्ण 1 गड्डा आहे आणि आलं 1 इंच आहे. एवढं सगळं सोलून छान चिरून घेतलं आहे. इथे या तिखट मिरच्या आहे म्हणून 5 ते 6 मी हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहे आणि थोडासा कढीपत्ता घेतला आहे आणि इथं भरपूर कोथिंबीर घेतली. तर चला वळूया ह्या पदार्थाच्या कृतीकडे. इथं मी गॅसवर कुकर ठेवला आहे आणि कुकरमध्ये 2 पळी तेल तापायला ठेवले. आता हे तेल तापतंय तोपर्यंत मी हे डाळ तांदूळ 2 ते 3 वेळा छान स्वच्छ पाण्याने धुवून घेते. तेल इथं छान तापलंय. आता त्यामध्ये आपण 1 मोठा चमचा मोहरी, 1 मोठा चमचा जिरं, कढीपत्ता, आलं लसूण जे चिरून ठेवलंय ते थोडंसं आपण तेलामध्ये परतून घेऊ. आता ह्याच वेळेला याच्यामध्ये आपण मिरची घालूया. मिरची पण छान परतून घेऊ. आता मिरची छान परतून झाली आहे. त्यामध्ये आपण कांदा घालूया आणि कांदा पूर्ण आपल्याला परतून नाही घ्यायचा आहे, फक्त थोडासा मऊ करायचा आहे बस. हे बघा, कांदा बऱ्यापैकी मऊ झालाय. आपल्याला पूर्ण तळायचा नाहीच आहे, थोडासा मऊ करायचा आहे फक्त तेला. आता यामध्ये आपण टोमॅटो, बटाटा, फ्लावर ह्या सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून मग चिरून घेतल्या आहेत. वाटाणेही सोलून स्वच्छ धुवून घेतले. आता हे सगळं आपण छान यात थोडंसं परतून घेऊ. यामध्ये अर्धा मोठा चमचा हळद आणि 1 मोठा चमचा गरम मसाला घालूया आणि छान परतून घेऊया. अगदी सोपी रेसिपी आहे आणि कुकरमध्ये बनवतोय तर झटपट होणार आहे. आता ह्या भाज्यांना छान परतवून झाल्या आहे. आता यामध्ये हे धुतलेले डाळ आणि तांदूळ आपण घालूया. हे मी 4 माणसांकरता बनवतीये. हा प्रमाण 4 लोकांकरता पुरेसा आहे, पोटभर खाण्याकरता. आता हे डाळ तांदूळ भाज्या छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि पाणी घालूया. तर तुम्हाला मोकळं अगदी एक तांदळाचं शीत मोकळं पाहिजे तर जेवढा तांदूळ घेतलाय, म्हणजे हे डाळ आणि तांदूळ मिळून 3 वाटी झालंय,
तर 6 वाटी पाणी घाला. पण मला एकदम अशी लसलशीत मऊ पाहिजे. हा, तुम्ही मसाला खिचडी म्हणू शकता, मसाला भात म्हणू शकता किंवा फुल मील पण म्हणू शकता. यात मी 9 वाटी पाणी घालणार आहे. आणि हे पाणी मी गारच घेतेय, गरम नाहीये. तुम्ही बघू शकता मी इथं 9 वाट्या पाणी घातले. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूया आणि एक उकळी येऊ देऊ. त्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून छान 2 शिट्ट्या घेणार आहोत. पण आधी एक उकळी येऊ देणार आहे. हे बघा, छान उकळी आली आहे. आता आपण या कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या काढूया. कुकर लो टू मीडियम फ्लेमवर आहे आणि आता आपण याच्या 2 शिट्ट्या काढून घेऊया. हे बघा, 2 शिट्ट्या झाल्या आहे आणि कुकर पूर्ण गार झालंय. आता मी तुम्हाला कुकर उघडून दाखवते. हे बघा, किती छान एकदम मऊ असा खिचडी भात झालाय. फुल मील आहे. सर्व प्रकारच्या भाज्या जेवढ्या माझ्याकडे अवेलेबल होत्या तेवढ्या मी यात घातल्या. आता ह्या स्टेजला यात तुम्ही 2 चमचे तूप घातलं तर अजून छान चव येते. या मसाला खिचडी म्हणा, फुल मील म्हणा किंवा तुम्हाला वाटेल ते म्हणा. हे बघा, 2 चमचे मी छान गावरान तूप यात घातलंय आणि खिचडी तर छान गरम आहे, त्यात हे तूप मिक्स करतीये. आता हे अशा प्रकारचं वाफाळलेला भात किंवा खिचडी भात किंवा मसाला खिचडी तुम्ही जेव्हा थंडीच्या दिवसात गरम गरम पापडासोबत आणि कोशिंबिरीसोबत खाल्ली तर मज्जाच येते. तर आता मी हे तुम्हाला सर्व करून दाखवते. हे बघा, अशी मऊ मसाला खिचडी ही सर्व करून तयार आहे. इतकी मऊ आहे ती की चावायची अजिबात गरज नाही आहे. गिळली तरी चालेल. अशा प्रकारची मसाला खिचडी तुम्ही घरी करून बघा. तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंट्सद्वारे कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केल्याने तुम्हाला माझे पुढचे येणारे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन कळेल. व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद.